श्रीरामाने वालीचा वध केला. किष्किंधेचं राज्य पुन्हा सुग्रीवाला प्राप्त करून दिलं. राजविलासात रममाण होताच सुग्रीवाला रामकार्याची विस्मृती झाली. लक्ष्मणानं संतापून त्याला कर्तव्याची आठवण देताच त्याचे डोळे खाडकन उघडले आणि त्यानं सर्व वानरगणांना निमंत्रण केली. सुग्रीवाच्या आज्ञेनुसार कोट्यवधी वानर एकत्र जमले. सुग्रीवानं सीता शोधार्थ ते अष्टदिशांना पाठवले. श्रीरामाने हनुमंत या वीरश्रेष्ठ वानराजवळ आपल्या बोटातली एक मुद्रिका दिली. त्याच्याच हातून सीता शोधाचं कार्य निश्चित होईल असं त्यांना वाटलं. दक्षिणेकडे गेलेल्या पथकात हनुमान, नील, अंगद, तार, जांबुवान इत्यादी वीर होते. अपरंपार शोध करूनही सीतेचा ठिकाणा काही सापडला नाही. तेव्हा ते कपिश्रेष्ठ हतबुद्ध झाले. सुग्रीवानं दिलेली महिन्याची मुदत टळून गेली. तेव्हा ही सर्व मंडळी एका पर्वतावर येऊन हताश बसली. तेवढ्यामध्ये संपाती नावाचा गृधराज त्यांच्या समीप आला. संपाती म्हणाला, मला येथूनच जनककन्या आणि रावण दिसत आहेत. मला चक्षुष्मती विद्या अवगत असल्यामुळं मी हे पाहू शकतो. सीता लंका नामक सुवर्णद्वीपावर रावणाच्या अंतःपुरात बंदिवान आहे. क्षार समुद्राच्या अथांग पाण्याचं उल्लंघन करण्याचा काही उपाय शोधा. अंगदाधिकांनी पुष्कळ विचार केला. समुद्र उल्लंघावा कोणी? शेवटी जांबवान उठला आणि निश्चयानं म्हणाला, तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. अंजनीचा हा बलाढ्य आत्मज, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज. अंजनीचा हा बलाढ्य आत्मज, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज. निज शक्तीने ताडिल दिग्गज, निज शक्तीने ताडिल दिग्गज. बलशाली धीमान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. बालवीर हा रविते धरिता, भरे कापरे तिन्ही जगता. बालवीर हा रविते धरिता, भरे कापरे तिन्ही जगता. या इवल्याशा बाळा करिता, या इवल्याशा बाळा करिता. वज्रधरी मधवान, असा एकच श्री हनुमान, असा एकच श्री हनुमान. करी हनुमंता निश्चय मनसा, सामान्य न तू या कपिजनसा. करी हनुमंता निश्चय मनसा, सामान्य न तू या कपिजनसा. उचल एकदा पद वामनसा, उचल एकदा पद वामनसा. घे विजयी उद्दान, घे विजयी उद्दान, असा एकच श्री हनुमान, सा एकच श्री हनुमान.